हॅलो गाईज, संध्याकाळचे 7 वाजलेत. स्वयंपाकाची तयारी करायची आहे. सो मी विचार केला की आज चला भेंडीची चटणी बनवूया. माझं फेवरेट आहे ॲक्च्युली, खूप आवडतं मला. म्हणजे मला रोजही तुम्ही भेंडीची चटणी दिला तर मी आवडीने खाईन. सो त्या भेंडीची चटणी बनवण्यासाठी भेंडी आपण लांब जे मोठे मोठे काप असतात ना तसे काप करून घ्यायचे. त्यात थोडीशी हिरवी मिरची, लसूण आणि मीठ म्हणता येणार नाही, मी सेंधा नमकचा यूज करते. कालही मला एकाने कमेंट केलं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये मीठ का वापरलं नाही आहे. पण मी ॲक्च्युली माझ्या बाळाला मीठ देत नाही, साखर देत नाही त्याला अजून मी, कारण की तो वर्षाचा झाला नाही आहे. आणि मिठाचा उपयोगही आपणही न केलेलंच चांगलं आहे. त्याच्यामध्ये सेंधा नमक तुम्ही यूज करा, खूप चांगलं असतं ते शरीरासाठी. म्हणून मी सेंधा नमक त्यालाही देते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्याला मिठाचा वापर करते, म्हणजे सेंधा नमकचा. नाही तर नाही, असं गरज नाही. बिकॉज त्याला मिठाची चवच माहीत नाही तर का आपण मीठ द्यायचं, का त्याला सवय लावायची साखरेची आणि मिठाची. नंतरला आयुष्य पडलं खायला. सो मी त्याला अजून सवय लावली नाही आहे. मग त्याच्यानंतर ही चटणी झाली. मग डाळीची तयारी, डाळ बनवायची आहे. आणि डाळीला मी ना मोस्टली कुकरमध्ये फोडणी देते, जी की माझ्या भावाला खूप आवडते. तो म्हणतो की तुझ्या की डाळ कोणी बनवत नाही घरामध्ये. तो आता मला म्हणतो की जर लग्न झाल्यापासून तुझी डाळ मी मिस करतो, बाकी सगळं ठीक आहे जाऊ दे, पण तुझी डाळ मिस करतो. सो मी डाळीला फोडणी देताना ना कोथिंबीर कापून त्याच्यामध्ये लसूण थोडंसं मी कच्चं टाकते आणि फोडणीत थोडंसं टाकते. आणि कढीपत्ता ना मी कापते, ॲक्च्युली कढीपत्त्याचे काप करते बारीक बारीक. बिकॉज ते मोठे मोठे जे असतात ना आपल्या तोंडात आल्यानंतर इतकं लगेच आपल्याला म्हणजे हे करता येत नाही ना, खाता येत नाही प्रॉपर. सो ते काप केले ना तर ते आपण तोंडातही आलं ना कळतही नाही की आपण कढीपत्ता खातो आहे म्हणून. सो मी फोडणी दिली. फोडणी काय अशी काय इतकी भारी दिली नाही आहे, पण माहीत नाही, माझ्या भावाला माझ्या हातची फोडणी खूप आवडते डाळीची, स्पेशली तो मिस करतो. आणि माझा भाचा म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे ना, तोही खूप मिस करतो. म्हणतो की माऊ मला तुझ्या हातची डाळ खायची आहे स्पेशली. सो त्याला आणि माझ्या भावाला खूप आवडते. आणि मग झालं, डाळ बनवली. हे सर्व करता करता 7 वाजता मी लागली होती. इतकं सगळं झालं. चपात्या झाल्या. मी चपातीचे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये व्हिडिओ बनवली नाही. आणि मग डाळ झाली. 8 वाजले. सो आता जेवूयात. मग जेवून मग मला माझ्या बाळासाठी म्हणजे माझ्या केशवसाठी मखाना बनवायचा आहे. सो तो बनवीन. सो आता डाळीला मी कुकर लावते, एक शिट्टी घेते. सो तुम्हीही ट्राय करा की फोडणी अशा पद्धतीने द्या आणि एक शिट्टी लावा, खूप छान लागतं आणि चवच वेगळी येते ॲक्च्युली डाळीची. म्हणजे मे बी कुकर लावल्याने ना तो डाळीचा पूर्ण जोपर्यंत आपण डाळीला उकळी देतो आणि ती सगळी हवा पूर्ण बाहेर निघून जाते. सो ती चव लागत नाही असं मला वाटतं. सो मी कुकर लावून जी फोडणी देते ना त्याची चवच वेगळी असते ॲक्च्युली. सो ट्राय करा आणि प्लीज नक्की सांगा. झालं सगळं, जेवण झालं, सगळं झालं. रात्रीचे 10:30 वाजले. सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता मखाना बनवूयात. मखाना भाजून ठेवायचा होता मला स्पेशली. 2-3 दिवस झालं त्याला मखानाच नव्हतं. मग मस्तपणे तूप घातलं, गाईचं तूप बाळासाठी खूप हेल्दी असतं. ॲक्च्युली आपणही तेच यूज केलं पाहिजे. मीही तेच यूज करते घरात प्रत्येकाला. आणि मग तूप टाकल्यानंतर त्याला मखाना आपण जसं तुम्ही जेवढं बनवायचं तुम्हाला त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आणि त्याला थोडंसं ब्राउनिश होऊ द्यायचं. जास्तही म्हणजे डार्क करू नका, असं की खूपच ब्राऊन झालं आहे इतकंही नका. मीडियम फ्लेमवरती तुम्ही हे करू शकता. चांगलं परता, म्हणजे त्याला जेवढं परतणार तेवढं चांगलं ते कलर येणार. आणि मग झालं ना, गरमच त्याला फोडून चेक करायचे. जर थंड झाले तर तुम्ही चेक करू शकणार नाही, कारण की त्यात फोडून चेक केल्यानंतर त्यात किडे असतात. मोस्टली मला तरी आत्तापर्यंत एकही किडा सापडला नाही. मी इतके दिवस झाले, इतके महिने बनवते. पण एक क्रॉस चेक करावा माणसाने. मी आपल्या बाळासाठी चेक करावं म्हणून मी नेहमी फोडून बघते, एकही सोडत नाही. आणि मग जर राहिले कुठले बारके जे असतात ना ते छोटे छोटे, ते ना नाही फुटत हाताने. सो मी त्याला बाजूला ठेवते आणि त्याला मग मी आणि माझे मिस्टर त्याला चाट मसाला, थोडंसं लाल तिखट लावून आम्ही खाऊन घेतो. मग हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इतकं जास्तही बारीक करू नका किंवा जास्त जाडसरही ठेवू नका, मीडियम, म्हणजे इतकंही हे नको. मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं, जास्त बारीक नाही जास्त मोठं नाही. बघा मी मीडियम केले, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी ना व्यवस्थित येते. जर तुमचं बाळ 9 महिन्याच्या किंवा 10 महिन्याच्या अबव आहे ना, मग ह्या हिशोबाने करा. जर ह्याच्यापेक्षा म्हणजे लहान वयाचा असेल ना तर तुम्ही बारीक करून मग त्याला थोडं पातळ तुम्हाला द्यावं लागेल. मग मी ह्या एक काचेच्या कंटेनरमध्ये काढलं आणि ठेवलं. हे मी 6 ते 7 दिवस यूज करते. मोस्टली 4 दिवसात संपतं आता. आधी मी त्याला कमी द्यायची म्हणून.
आता रात्रीचे 12 वाजलेत आणि हा केशव अजूनही झोपला नाही. रात्रीचे 1:30-2 वाजता झोपतो तो. कधीतरी खूप म्हणजे दिवसा इन केस तो नाही झोपला तर तो मग झोपतो, नाही तर अजिबात झोपत नाही तो. 1:30-2 वाजता आम्ही दोघं मस्त त्याला खेळवत राहतो. तो आमचीच घेत राहतो की अरे यार हे लोक काय करतायत म्हणून. सो आता गुड नाईट, झोपतो आम्ही पण हा झोपल्यावर. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. बाय बाय.